केले उद्या यासाठी थांबवते राम कदम भाजपचे आमदार सध्या आपल्या सोबत आहेत। राम कदमजी, नागपूर अस्थिर झालंय, अशांत आहे, पोलीस शर्थीचे प्रयत्न करतात परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे, पण हे नागपूरमध्ये नेमकं का घडलं हा प्रश्न या क्षणी प्रत्येकाच्या मनात आहे। नाही, मुळामध्ये या ठिकाणी आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने पाहण्याची आवश्यकता आहे। एक की जो औरंगजेब स्वतःच्या वडिलांचा आणि स्वतःच्या रक्ताच्या भावांचा क्रूरपणे खून किंवा घात करतो, असा औरंगजेब हिंदू असेल, मुसलमान असेल, कुठल्याही जाती धर्माचा असेल, ती व्यक्ती त्याला स्वीकारणार नाही, हे त्रिवार सत्य आहे। आणि दुसऱ्या ठिकाणी छत्रपती संभाजी राजे असतील, त्यांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्यांच्यासोबत त्याची वर्तणूक, या दोन्ही गोष्टी आपण जर पाहिल्या तर त्या व्यक्तीचा या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत उदो उदो हा कोणालाही आवडणारा नाही, खटकणार आहे। आता गंमत अशी आहे की स्वतःच्या बापाला मारणारा माणूस मुस्लिम धर्माचा असेल तर मुस्लिम धर्माच्या लोकांना मान्य आहे का? स्वतःच्या भावाचं धड कापून दरबारात पेश करा असं म्हणणारा कोणी भाऊ असेल तर ते मुस्लिम किंवा बाकी धर्मांना मान्य आहे का? कोणाच मान्य नाहीये। त्या ठिकाणी दंगे करणारे अन्य कोणी नसून जे दुःखी आत्मा आहेत, ज्यांना विरोधी पक्ष नेते पद सुद्धा संख्येच्या बळावर मिळवता आलं नाही, ते उबाटा, काँग्रेस आणि शरद पवार गटाचे हे सगळे जे कार्यकर्ते आहेत, ते मुद्दाम होऊन अधिवेशन सुरू आहे म्हणून त्या ठिकाणी लक्ष विचलित व्हावं म्हणून हे सगळं करण्याचा दुर्दैवी प्रयत्न करता आहेत। 370 कलम म्हटलं, दंगे होतील असं म्हणाले, राम मंदिर झालं, दंगे होतील असं हे म्हणाले, तर त्याच्यामुळे दंगे वारंवार व्हावेत असं कोणाला वाटतंय? तर महाराष्ट्रातल्या देशातल्या विरोधी पक्षाला वाटतंय। तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी जे काही होतं आहे त्याला कारणीभूत हा महाराष्ट्रातला शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस हे तीन पक्षाला कारणीभूत आहे। राम कदमजी, आपण बोट दाखवताय घटनेसाठी विरोधकांकडे, विरोधक आपल्याकडे अंगुली निर्देश करतात, जनतेनं कोणाकडे बोट दाखवायचं? विरोधकांचं स्पष्टपणे हे म्हणणं आहे की सरकारमधलेच काही नेते बेतालपणे वक्तव्य करत सुटलेत आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणजे नागपूरमधली घटना आहे। जनतेनं कोणाकडे बोट दाखवायचं? नाही, मला एक सांगा, छत्रपती संभाजी महाराजांना हालाहाल करून मारणारा औरंगजेब, त्याचं जर अबू आझमी उदो करणार असेल आणि त्या अबू आझमीला उद्धव ठाकरे स्वतःच्या मांडीवर बसवून राज्य करणार असतील 2.5 वर्ष, तर काय लोकांनी गप्प बसायचं? त्यांनी त्यांच्या भावभावना व्यक्त करायच्या का नाही करायच्या? तर त्याच्यामुळे ज्यांनी कोणी वक्तव्य केली आहेत त्यांनी त्यांची भावना नोंदवली आहे। मूळ मुद्दा या ठिकाणी एवढा आणि एवढाच येतो की समोरचा जो प्रतिवाद आहे तो प्रतिवाद काय आहे? तो एवढाच आहे की महाराष्ट्र अशांत झाला पाहिजे का? तर कुठलाही बाकी त्यांच्याकडे मुद्दा नाही म्हणून, आणि म्हणून तो अशांत महाराष्ट्र व्हावा अशी ज्यांची दुर्दैवी संकल्पना, कल्पना किंवा इच्छा आहे, ते उबाटा काँग्रेस आणि शरद पवार गटाचे नेते आहेत, पण त्यांना हे जमणार नाही। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात हा महाराष्ट्र पूर्णपणे कायदा आणि सुव्यवस्थित आहे। त्या गटावर पूर्णपणे पोलीस नियंत्रण लवकरच येईल त्यांचं, आणि जे कोण दोषी असेल, ज्यांनी कायदा हातात घेतला असेल, इकडचे तिकडचे पाहणार नाही, कायदा हातात घेणारे कोणी असतील त्याच्यावर सरकार कारवाई करेल। आभार आपले आपल्या प्रतिक्रियेबद्दल। तर नागपूरची सध्याची दृश्य आपण पाहतोय, पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात केली आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये ज्या गल्लीमध्ये सगळ्यात जास्त तणावाची परिस्थिती होती तिथली परिस्थिती काही अंशी नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे आणि पोलिसांनी आता हळूहळू धरपकड सुरू केली आहे। जे दोषी आहेत, ज्यांनी तणाव पसरवला, ज्यांनी नागपूरची शांतता भंग केली, त्या सगळ्यांची धरपकड करून त्यांच्यावर कठोर